नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऊन भरपूर वाढले, खरं तर उन्हाळा संपत आलाय, पण तरी सुद्धा उन्हाचा कडाका काही कमी होत नाहीये आणि त्यामुळेच उष्माघाताचा सुद्धा त्रास अनेक जणांना होतोय. उष्माघाताची नेमकी लक्षणं काय, परिणाम काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय केले पाहिजेत, हे सगळं आपल्याला आज जाणून घ्यायचं आणि यासाठी आपल्याबरोबर टॉक टाइम मध्ये असणारे डॉक्टर जयेश लेले, फॅमिली फिजिशियन आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. आम्हाला खूप महत्त्वाचे मुद्दे, विशेषतः उपचार काय करायचे आणि उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं, हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल, याबद्दल काही शंका असेल, तर तुम्ही देखील आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या आणि आमच्या नंबरवर नक्की फोन करा. आपण नंबर बघूयात आपला 022668999263 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आपण सुरुवात करूयात. सर, बहुतेक ठिकाणी ऊन आहेच आहे, म्हणजे अगदी कमी आहे असं कुठेच दिसत नाहीये. सगळ्यांनाच उष्माघाताचा त्रास होतोय असं वाटतंय, पण नेमका उष्माघाताचा त्रास होतो म्हणजे नेमकं काय? नेमकं उष्माघाताचा त्रास म्हणजे बॉडी टेम्परेचर आपलं वाढतं, जे 40 डिग्रीच्या वरती जातं. आता तुम्ही बघितलं असेल की काही महाराष्ट्रातल्या भागांच्या मध्ये टेम्परेचर हे जवळजवळ 44, 45, 46 झालेलं आहे. तर तिथे आपलं बॉडी टेम्परेचर, आपण ज्यावेळेला बाहेर काम करत असतो त्यावेळेला जर 40च्या वरती गेलं तर आपण ते टेम्परेचर आपला बॉडी सस्टेन करू शकत नाही, म्हणून त्यांना उष्माघाताचा लागण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामध्ये डिहायड्रेशन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो, कारण की पाणी जेवढं प्यायला पाहिजे तेवढं प्यायला जात नाही. हे एक महत्त्वाचं, पाणी जर प्यायलं नाही तर त्याचा परिणाम म्हणजे जसं किडनी किंवा हार्ट किंवा ब्रेन ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि उष्माघात अगदी होण्याच्या आधी साधारण त्याला हीट एक्झॉशन, म्हणजे साधारण टेम्परेचर जरी वाढलं तरी आपण त्याचा कसा बचाव केला पाहिजे, त्यासाठी सुरुवातीची जी महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की युरिन समजा कधी कधी डार्क व्हायला लागते, किंवा घाम जो नॉर्मली येतो तो घाम येण्याचा कमी होतो, घाम येण्याचा कमी होतो. कारण त्यावेळेला जसं आपल्या बॉडीमधलं पाणी कमी व्हायला लागतं तसं बॉडी ती रिअलाइज करतं की आपण पाणी साठवलं पाहिजे, म्हणून घाम याचा कमी होतं. नॉर्मली घाम हा येत असतो अशासाठी की आपल्या स्किनवरती पाण्याचा थर थोडासा जमा होतो आणि बाष्पीभवनामध्ये टेम्परेचर आपल्या बॉडीचं कमी करायला लागतं. पण ज्या वेळेला बाष्पीभवन जे होत नाही नॅचरल वे, त्यावेळेला मग टेम्परेचर आणखी वाढायला लागतं. तसंच त्यावेळेला कधी कधी त्यांना चक्कर येणं, हार्टचं रेट वाढणं, किंवा त्यांना कन्फ्युजन स्टेट आपण म्हणू शकतो की त्यांना समजत नाही एक्झॅक्टली काय होतंय काय नाही होतंय. अशा पद्धतीचे जे सुरुवातीचे जे सिम्पटम्स आहेत हे त्यांना लगेच कळले पाहिजेत की त्यांना इतर पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा त्यावेळीच त्याच्यावर मदत करू शकतील. सर, म्हणजे ही तर लक्षणं आहेत, पण उष्माघाताची जेव्हा सुरुवात होते, जेव्हा त्रास व्हायला सुरू होतो, तेव्हा नेमकं काय काय होतं? कारण अनेकदा आपल्याला असं वाटतं की चक्कर आल्यासारखं होतंय, पण सगळी लक्षणं काय आहेत नेमकी उष्माघाताची? उष्माघाताचं सर्वात पहिल्यांदा लक्षण म्हणजे तोंडाला कोरड पडणे. त्याच्यामध्ये त्याला कळतं की पाणी तो प्यालेलं नाहीये, बराच वेळ झाला. ज्या वेळेला आपण काम करत असतो त्या कामाच्या धुंदीमध्ये काम जास्त होतंय आणि एक्झर्शन वाढतंय हे त्यांना कधी कधी कळत नाही. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला पाणी जेवढं इलेक्ट्रोलाइट्स आपण ज्याला क्षार म्हणतो बॉडीतले, ते कमी व्हायला लागतात. ह्या पद्धतीने जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे जे क्षार आपल्याला जे जरुरी आहेत ते घामाच्या वेळेस बाहेर निघून जातात आणि ते सिम्पटम्स हे सुरुवात पहिल्यांदा त्यांना लक्षात येतात. सर, फोन येत आहेत आपल्याला. बोरिवलीहून राम मराठे आहेत. प्रश्न विचारा राम. असं विचारायचं आहे मॅडम. नमस्कार लेले साहेब. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जिथे ह्युमिडिटी जास्त असते, जर मुंबईसारख्या ठिकाणी, तिथे सॉल्ट टॅबलेट खाण्याचं डॉक्टर सांगतात, पण पुण्यासारख्या ठिकाणी सॉल्ट टॅबलेट खाणं योग्य आहे का? हो, बरोबर आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जरी आपण म्हणजे ह्युमिडिटी जरी फरक असला पुणे आणि मुंबईमध्ये, तरी जसं मी आत्ताच सांगितलं तसं क्षार आपल्या बॉडीतनं जे कमी होतात तर त्याची रिप्लेसमेंट करण्यासाठी आपल्याला सोडियम पोटॅशियमच्या गोळ्या खाणं तिकडे चालू शकेल, त्यामुळे ते घेऊ शकतो आपण. सर, जसं तुम्ही सांगत होतात की लक्षणं आपल्याला लक्षात येतात, पण जेव्हा उष्माघाताचा त्रास होतो तेव्हा ताबडतोब काय उपचार केले पाहिजेत की लगेचच, म्हणजे वेळ न घालवता हे केलंच पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आहेत? अशा सर्वात म्हणजे सोपं म्हणजे काम आहे की त्यानं उन्हामध्ये जर तो माणूस काम करत असेल तर त्यांना काम थांबवून सावलीत बसायला पाहिजे. पाणी जेवढं पिता येईल त्याला तेवढं त्यांना प्यायण्याची जरुरी आहे. आणि त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी जसं घाम यायचं बंद होतं तसं त्याच्या अंगावरती त्यानं एकतर कमीत कमी कपडे त्याच्या अंगावर ठेवून, म्हणजे सुती कपडे ठेवावेत आणि पाणी स्प्रिंकल करू शकतो आपण, जेणेकरून बाष्पीभवनाला कपडे ओले करायचे. आणि तसं जर ते शक्य नसलं तर सरळ आपण लहान मुलांना, तुम्ही मागे ऐकलंच असेल की ज्यावेळेला जसं फिट्स येतात
तर त्या फिट्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्यांच्या अंगावर थंड पाण्याच्या घड्या ठेवतो. बरं. तसं टॉवेल्स थंड पाण्याचे करून आपण त्यांच्या हातावर, पायावर, डोक्यावरती ठेवू शकतो, जेणेकरून स्किन टेम्परेचर कमी झालं की तेच अख्ख्या रक्त फिरेल बॉडीमध्ये आणि टेम्परेचर कमी कमी होईल. होईल. हे सर्वात इझिएस्ट वे आहे. अगदी. सर आणखी उपचार जाणून घ्यायचे पण फोन घेऊयात आपण. एक उस्मानाबादहून संजय घुले आहेत. संजय, प्रश्न विचारा. हा मॅडम, संजय, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हो, उष्माघाताचा अन्न पचनावर काही इफेक्ट होतो का? अन्न पचनावर काय अन्न पचनावर इफेक्ट असा होतो की त्यांनी जर जास्त फूड जेवलेलं असेल, हेवी जेवण झालेलं असेल, तर आपल्या अंगामधलं जेवढी एनर्जी आहे, जेवढं रक्त आहे ते पोटामध्ये कॉन्सन्ट्रेट होतं. म्हणून आपण नेहमी सांगतो की जेवल्यानंतर जास्त काम करू नये. त्याच पद्धतीने जसं पाणी जास्त द्यायला पाहिजे, जसं रक्त जर पोटामध्ये जास्त गेलं तर ते पाणी जर मिळालं नाही, जसं रक्त जर बॉडीला मिळालं नाही तर त्याचं जेवण पचन कमी होतं. त्याच्यामुळे नेहमी आम्ही सांगतो की थोड्या थोड्या अंतराने थोडं थोडं जेवण जा, हेवी जेवण जेवू नये. तर हा जेवणाचा स्लो होण्याचा प्रकार असतो. अच्छा. पुढचा फोन रायगडहून आहे. शेखर देशकर यांचा. शेखर, प्रश्न विचारा. हा, मला म्हणायचं टेम्परेचर कमी आहे पण हे ह्युमिडिटी जास्त असेल तर उष्माघात होतो का? तापमान कमी आहे पण ह्युमिडिटी जास्त आहे, तर मग उष्माघाताचा त्रास होतो का? जास्ती करून उष्माघाताचा म्हणजे स्ट्रोक येतो असं आपण नाही म्हणू शकणार. बरोबर. पण जसं प्रत्येक माणसाची बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्याची क्षमता असते ती कमी जास्त असू शकते प्रत्येकाने. त्याच्या बरोबरीने तो जर काही दुसरी औषधं घेत असला तर त्याने पण त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे नुसतं ह्युमिडिटी काय त्रास होणार नाही अशातला भाग नाही, त्याला पण त्रास होऊ शकतो. अच्छा. सर, या उन्हाळ्याचा सगळ्यात जास्त लहान मुलांना त्रास होतो, तर अशा वेळेला अगदी जी लहान मुलं आहेत किंवा अगदी लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? शक्यतो आपण असं बघतो की लहान मुलं काही जी घरात असतात त्यांना काही जास्त करून प्रॉब्लेम होऊ शकत नाही, कारण घरातलं आपलं टेम्परेचर कमी असतं. पण आता समजा आता तुम्ही बघितलं असेल की आता जे एप्रिल महिन्यातल्या शाळेच्या सुट्ट्या आहेत, मुलं नेहमी खेळायला जाणारच, पण ती आपण शक्यतो बघावं की उन्हात ती खेळत नाहीयेत. उन्हात जरी खेळत असेल तरी त्यांनी मधनं सावलीत येऊन बसलं पाहिजे आणि त्यांनी भरपूर पाणी प्यायलं हे महत्वाचं आहे. म्हणजे पाणी पीत राहणं हे एक सर्वात महत्वाचं कंटिन्युअस असं त्याचा मेथड आहे. पण त्याच्या बरोबरीनेच त्याला एक क्षार घेतले पाहिजेत आणि शक्यतो लहान मुलांना आपण एक ह्याच वेळेला मी समजावून सांगेन की त्यांना गाडीमध्ये कधीही ठेवू नये. हे एक महत्वाचं आहे. अमेरिकेमध्ये एक 10 वर्षामध्ये म्हणजे साधारण 98 ते 2011 मध्ये 500 लहान मुलांना डेथ झाली आणि ही जी डेथ झाली त्याचं कारण त्यांना असं आढळून आलं की बाहेर टेम्परेचर 21 ते 25 दरम्यानच होतं, पण गाडीतलं टेम्परेचर सडनली 10 ते 12 डिग्री वाढलं. आणि गाडी आजकालच्या सर्व एसी टाईट असतात, त्याच्यामध्ये मुलांना आतमध्ये एकदम टेम्परेचर वाढतं, काचेतून डायरेक्ट सनलाईट जातो आणि टेम्परेचर वाढतं अतिशय कमी वेळामध्ये. तर अशा पद्धतीने त्यांना तो त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. अगदी नक्की. पुढचा फोन आहे औरंगाबादहून रामेश्वर उदय यांचा. रामेश्वर, प्रश्न विचारा. हा, हॅलो. हा, बोला. हा, ते उष्माघातापासून आपल्याला जे शरीरामध्ये तापमान वाढतं आणि लहान मुलांना ज्यावेळेस ते एक कुठला किटाणू येईल, किटाणू त्यावेळेस चावल्याच्या नंतर चेहऱ्यावर कुठल्या तरी अशी एक फणशी येते. फणशी आल्याच्या नंतर तो चेहरा खराब व्हायला सुरुवात होती. ते कसले परिणाम आहेत ते मला डॉक्टर सांगतात. चेहऱ्यावर अनेक वेळेला लहान मुलांना पुरळ उठतं उष्माघाताने त्यांच्या इथं, तर अशी काही ॲलर्जी वगैरे येऊ शकते कारण त्याच्यावर काय उपचार करायचे? उष्माघातामुळे त्यांना जी ॲलर्जी होऊ शकते त्याला कॅलामिन किंवा सुदिंग लोशन्स आपल्याकडे आहेत. मॉइश्चर एक्स सारखी काही मॉइश्चर तयार करणारी आपल्याकडे क्रीम्स आहेत. त्यांनी जी ॲलर्जी आलेली असेल त्याचा आपल्याला थोडासा प्रमाणात ती त्वचा कमी ठेवण्यासाठी प्रयत्न होईल, पण गरमीचा जो इफेक्ट आहे तो राहणारच त्याच्यामध्ये. रॅश कमी होण्यासाठी ही क्रीम्स उपयोगाची आहेत. पुढचा फोन आपण घेऊयात. पराग केदारे आहेत. पराग, प्रश्न विचारा. डॉक्टर, मी पराग. गुड आफ्टरनून डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, मी आजारी होते 4-5 दिवसापासून. माझं ना प्लेटलेट्स कमी झाला होता, अगदी 113 झाल्या होत्या आणि आता रिकवर झाल्यात. WBC कमी झाल्यात. तर मग आता उन्हामध्ये बाहेर पडल्यामुळे WBC वरती काय इफेक्ट होईल का माझा? सर, हा एक खूप आता सध्या कॉमन दिसणारा एक हे आहे की प्लेटलेट्स कमी होत आहेत. हे खरोखर उष्माघाताचाच एक प्रकार आहे? नाही, प्लेटलेट्सला तसं डायरेक्टली काही उष्माघाताशी संबंध नाही.
किंवा WBC काउंट आहे, त्यांनी जे सांगितलं WBC काउंट म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, आपण त्याला पांढऱ्या पेशीची क्षमता कमी होणं. पांढऱ्या पेशी ह्या इन्फेक्शनच्या प्रमाणावरती वर्क किंवा जास्त वाढत असतात किंवा कमी होत असतात. आणि प्लेटलेटच्या काही आपण जे फिवर बघतो म्हणजे डेंग्यू आहे, मलेरिया आहे, ह्याच्यामध्ये ते कमी होत असतात प्लेटलेट. डायरेक्टली उष्माघाताचा असा संबंध नाहीये त्याच्यामध्ये. पण त्यांनी आता जर सांगितल्याप्रमाणे आत्ताच ते 4-5 दिवस आजारी होते, तर त्यांचं तसं टेम्परेचर जर नॉर्मल असेल आणि जर विकनेस वाटत असेल तर त्यांनी शक्यतो उन्हामध्ये जास्त वेळ काम करू नये. म्हणजे जाऊन बाहेर ऑफिसमध्ये बसायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण उन्हात ज्यांचं काम आहे म्हणजे जे लोक वजन उचलणारे किंवा असं ओपनमध्ये काम करणारे माणसं त्यांनी ते अवॉइड करावं. नक्की, खूप महत्त्वाचे मुद्दे सांगताय सर तुम्ही. पुढचा फोन आहे उस्मानाबादहून विवेक जोशी यांचा. विवेक, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. हा, नमस्कार. धन्यवाद उष्माघाताबद्दल कार्यक्रम सुरू केल्याबद्दल. आणि मला असं विचारायचं होतं, हा बोला. उष्माघातामध्ये वाचण्याकरता कांद्याचा वापर सांगितला जातो, तो कितपत इफेक्टिव्ह आहे ते कृपया त्याच्यावरती प्रकाश टाकावा. सर, विशेषतः त्यांचा फोन आला तिथं मराठवाड्यामध्ये तर भरपूर टेम्परेचर आहे, अशा वेळेला खरोखर कांद्याचा वापर होतो उष्माघातापासून वाचण्यासाठी? उष्माघातामध्ये डायरेक्टली कांदा जो आहे, कांद्यामध्ये हा स्टिम्युलंट जो आहे, त्यामुळे जर आपण लहानपणी कोणाला चक्कर आली किंवा आपण जसं म्हणू मिरगी किंवा असं प्रकारचे फीड्स आले तर त्याच्यामध्ये जसा कांदा वापरतो तसा हा स्टिम्युलंट म्हणून कांदा वापरला जातो. पण कांद्याबरोबरच कांद्यातले जे सत्व आहे ते त्याला स्टिम्युलेशन म्हणून आपण देऊ शकतो त्याला, पण त्याच्या वेळेलाच पाणी देणं जरुरी आहे. नुसतं कांद्यावरती आपण डिपेंड राहू शकत नाही. सर, आणखीही महत्त्वाचे मुद्दे आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. विशेषतः काय उपचार केले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे हे आपण बघणार आहोत. पण टॉक टाइम मध्ये इथे एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर परत भेटूयात. टॉक टाइम मध्ये आज आपण बोलतोय उष्माघातापासून आपला बचाव कसा करायचा याविषयी, आणि डॉक्टर जयेश लेले आपल्या मार्गदर्शन करतायत. नांदेडहून फोन आहे सर अशोक कदम यांचा. अशोक, प्रश्न विचारा. सर मॅडम, थोडस अशोकजी, तुमच्या टीव्हीचा आवाज एकदम कमी करा आणि मग प्रश्न विचारा प्लीज. हो, ठीक सर. हा मॅडम, थोडं घरात बसल्यानंतर आपण थोडस कूलरला बसल्यानंतर थोडं 5 ते 6 वाजता बाहेर जरी निघालं तरी चक्कर येतो, आणि चक्कर आल्यासारखं थोडं मळमळ केल्यासारखं वाटतंय, आणि परत आणखी त्वचा कोरडी, घाम येते ताबडतोब, आणि खाली बसल्यासारखं वाटते, फिरल्यासारखं वाटतंय मॅडम. तर याच्यावर काय उपाय करता येईल आपल्याला? ही सगळी उष्माघाताची लक्षणं आहेत. ही थोडीशी उष्माघात म्हणजे आपण ज्याला हीट एक्झॉशन म्हणजे उष्माघातापर्यंत जाण्याच्या आधीची थोडीशी लक्षणं आहेत. पण त्यांनी अशोक भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे ते म्हणतात की सबंध दिवस ते घरामध्ये बसतात, पण संध्याकाळी बाहेर गेल्यानंतर हा त्रास त्यांना होतो. 5 वाजता जरी होतो तरी आपण असं ज्यांनी नांदेडहून प्रश्न केलाय, नांदेडला टेम्परेचर तरी सुद्धा तेवढं भरपूर असतं. बरोबर. आणि नांदेडला अतिशय ड्राय वेदर आहे तिथे, त्याच्यामुळं घामाचं प्रमाण फारच कमी असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी घरात बसलेले असेल तर बाहेर जाताना शक्यतो थोडंसं पाणी आणि आपण त्याला ओव्हरऑल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो आपण, तशा पद्धतीचं बरोबर घेऊन जावं. आणि चक्कर जर इमिजिएटली येत असेल तर दुसरी काही कारणं आहेत का ती त्यांना बघून घ्यायला लागतील. तर ते म्हणजे ब्लड प्रेशर वगैरे आहे का, कारण ते पण बघून घेणं जरुरी आहे. पण पाणी भरपूर घेऊन दे त्यांना. ओव्हरऑल रिहायड्रेशन दिवसा जरी घरामध्ये असले तरी आपल्याला असं वाटतं की आपण घरात आहे, टेम्परेचर मध्ये गेलेलो नाहीये, बॉडी टेम्परेचर नॉर्मल आहे, तरी पण घामामध्ये आपले क्षार जात असतात, त्यांनी सुद्धा चक्कर येऊ शकते. तर ते आपण प्रिकॉशन त्यांना म्हणून सांगू शकतो. नक्कीच सर, याच मुद्द्याला धरून पुढे विचारायचं आहे की उष्माघाताचा त्रास होऊच नाही यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? ह्याच्यातली महत्वाची काळजी म्हणजे आपण जसं बाहेर पडतो त्यावेळेला सुती कपडे वापरावे, सैल कपडे वापरावे. त्याच्यामुळं काय होतं की बॉडीचं आपल्या शरीरामधलं जे रक्ताभिसरण आहे हे व्यवस्थित होतं. जर टाईट कपडे जर असले तर रक्ताभिसरण होत नाही, रक्त फिरत नाही. त्याच्यामुळं रक्त हे आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी करण्यासाठी फार महत्वाचं काम करत असतं. त्याच्यामुळं तसे कपडे वापरणं जरुरी आहे. त्याच्याबरोबरच पाणी शक्यतो मधनं पीत जावं. त्या पाण्यामध्ये नुसतं पाणी पिण्यापेक्षा काही जर आपल्याला असे जे क्षारयुक्त जे पदार्थ असतात म्हणजे फ्रूट ज्यूसेस असतात किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असतात, हे मधनं लिंबू सरबत वगैरे पण चालेल, ताक पण चालू शकेल. ताकामध्ये सुद्धा चांगलं आहे. हे नॅचरल जे आहे ते आपण घेऊ शकतो.
त्याच्या बरोबरीनंच त्यावेळेला त्यांचे दुसरे काही जर औषधं वगैरे घेत असतील, म्हणजे त्याच्यामध्ये समजा ते थायरॉइडचं औषध घेतात आहेत किंवा डायबिटीसचं औषध घेतात आहेत किंवा काही हॉर्मोन्सची ट्रीटमेंट चालू आहे, तर त्यांनी योग्य ती प्रिकॉशन घेणं जरुरी आहे. कारण टेम्परेचर रेग्युलेशन जे आपल्या बॉडी शरीर करत असतं त्याच्यामध्ये ही जी औषधं आहेत ती शक्यतो त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स होऊ शकतो. आपण टेम्परेचर वाढलं म्हणजे सर्वच लोकांना असं माहिती आहे की आपला ताप आला की आपण काही पदार्थ म्हणजे पॅरासिटामॉल सारखे जे औषधं घेत असतो, पेन किलर जे औषधं घेत असतो, त्याचा पण त्यांनी प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं पाहिजे. कारण हीट स्ट्रोक मध्ये ही औषधं आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कसा असेल हे माहीत होणार नाही आणि कदाचित ती औषधं आपल्याला त्रासदायक सुद्धा ठरू शकतात. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते काम करत असतात मध्ये रस्त्यामध्ये किंवा बाहेर किंवा लेबरर म्हणा, तर त्यांनी मधनं विश्रांती घेतली पाहिजे. यांनी जेणेकरून त्यांना जास्त करून हीट स्ट्रोक होण्याची शक्यता कमी होईल. आणखी आपल्याला बोलायचंय पण पुन्हा एकदा टॉक टाइम मध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. उष्माघातापासून कसा बचाव करायचा याबद्दल आज आपण बोलतोय आणि डॉक्टर जयेश लेले आपल्याला मार्गदर्शन करतायत. अहमदनगरहून रियाज पठाण यांना काय विचारायचंय? रियाजी प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, रियाज अहमदनगरहून मार्केटिंग मध्ये जॉब करतो. दिवसभर उन्हामध्ये फिरावं लागतं. मला किडनी स्टोनचा पण त्रास आहे, तर या उन्हाचा किडनी स्टोनला काही परिणाम होतो का आणि मार्केटिंगच्या लोकांची काय काळजी सांगतात? मार्केटिंगचा जॉब आहे त्यांचा आणि किडनी स्टोन आणि काही. हो बरोबर आहे. किडनी स्टोन जे होतात ते खरं म्हणजे कमी पाणी पिल्यामुळेच होतात. म्हणजे त्यांच्या युरिनमध्ये कदाचित कॅल्शियम ऑक्झलेट किंवा युरेट असे काही क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल्स एकत्र होऊन किडनी स्टोन होतो. म्हणजे त्यांना पाणी तर जास्त प्यायला पाहिजेच, किडनी स्टोन आहे म्हणून त्यांना पाणी जास्त प्यायला पाहिजे. बरं, त्यांचा जॉब जो आता त्याने सांगितलं त्याप्रमाणे मार्केटिंगचा आहे, तर मार्केटिंगला जॉब आहे म्हणजे त्यांना एका दुकानातून किंवा एका ऑफिसमधून दुसरीकडे जाणं जरुरी आहे. तर अशा पद्धतीमध्ये त्यांनी मधनं विश्रांती घ्यावी. दुसरं गोष्ट म्हणजे पाणी, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे पाणी घ्यावं आणि जे जर त्यांना दुसरं काही डायबिटीस किंवा जर असेल तर त्याचं व्यवस्थित त्यांनी कंट्रोल ठेवणं जरुरी आहे. आणि पाण्याबरोबरीनं जसं क्षार आपण इलेक्ट्रोल घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे, तर त्यांना तसा उष्माघाताचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने. सर, अगदी शेवटाकडे आलेलो आहे कार्यक्रमाच्या. काय सांगाल आज शेवटी तुम्ही की काय उपचार केले पाहिजेत उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर? रस्त्यात मध्ये समजा एखादा माणूस जर उष्माघाताने जर पडला तर त्याच्या आजूबाजूने जे प्राथमिक उपचारमध्ये जे 2 इमिजिएटली आहेत, जर तो माणूस पाणी व्यवस्थित पिऊ शकत असेल तर त्याला भरपूर पाणी आपण दिलं पाहिजे. त्याचे कपडे व्यवस्थित ओले थोडेसे करून त्याने बाष्पीभवन ते घेतलं पाहिजे. आणि त्याच वेळेला त्याचा जर हार्टचा पल्स रेट जर जास्ती आहे किंवा त्याला जर दम लागतो आहे, म्हणजे तो श्वास बरोबर घेत नसेल किंवा त्याच्या बरोबरीने तो जर कन्फ्यूज, जसं म्हणजे त्याला कळत नाहीये की तो कुठे पडला किंवा काय झालं, तर असं जे आहे हे जे रुग्ण आहेत त्यांना कदाचित हॉस्पिटलायझेशनची पण जरूर पडेल. तर त्यामुळे तिथे त्या लोकांनी जे त्यांना मदत करतायत, आपल्या आजूबाजूचे चांगले जे लोक असतात, तर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या माणसाला नुसतं आपण इथे पाणी देऊन किंवा ह्या उपचाराने होणार नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये साधारण डॉक्टर्स आम्ही असं हे करतो की 2 तासामध्ये 3 ते 4 लिटर पाणी त्याला जेणेकरून देणं तेवढं जरूर पडते, म्हणजे उष्माघात प्रिव्हेंट होऊ शकतो. जेणेकरून ब्रेन आहे, किडनी आहे, ज्यांच्यामध्ये परमनंट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. वेळीच जर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं तर त्याला कदाचित ऑक्सिजन देण्याची पण जरूर असते. आणि जसं आपण हॉस्पिटलमध्ये एसी असतो किंवा हॉस्पिटलमध्ये एखाद्या पूर्ण कव्हर करून त्याला टबमध्ये पण ठेवू शकतो, तर त्याची आपण अशी ट्रीटमेंट देऊ शकतो जी हॉस्पिटलमध्ये होऊ शकते, बाहेर होऊ शकणार नाही. नक्कीच सर, खूप महत्त्वाचं आणि खरं तर खूप साध्या साध्या टिप्स तुम्ही आम्हाला सांगितल्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत याबद्दल. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. उष्माघातापासून बचाव या विषयावर आज आपण बोललोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयांसह. पहा फक्त IBN लोकमत.